नमस्कार. जय महाराष्ट्र. दरम्यान मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात अधिसूचनेनंतर राज्यभरात जल्लोष साजरा केला जात असताना दुसरीकडे ओबीसी समाजाने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. या विरोधात ओबीसी नेते एकवटले असून त्यांनी आव्हान देण्याची तयारी केली आहे. नुकतंच मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर आता भुजबळ यांनी राज्यात एल्गार यात्रेची घोषणा केली आहे. तसेच सगळे सोयरे मसुदा विरोधात हरकती नोंदवण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे. दरम्यान आपण आपल्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी बाहेर पडले पाहिजे. यासाठी 1 तारखेला आमदार किंवा खासदार आणि तहसीलदार यांच्याकडे ओबीसी आरक्षणाच्या बचावाच्या मागण्या देखील करण्यात येणार आहेत. लाखोंच्या संख्येने ओबीसी बाहेर पडा. आमदार आणि खासदारांना आपण बोललं पाहिजे. मतदानासाठी त्यांना ओबीसींची गरज आहे. आपण सगळ्यांनी त्या मतदारसंघातील आमदारांकडे जायचे आहे, असं आवाहन भुजबळ यांनी यावेळी केले आहे. तसेच सगळे सोयऱ्यांचा काही मसुदा पाठवला आहे. त्याच्यावर लाखो हरकती आम्ही दाखल करणार आहोत. तसेच 3 फेब्रुवारीला अहमदनगर एल्गार मेळाव्याचे आयोजन केले आहे. यासाठी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे. तसेच जे लोक वकील आहेत त्यांनी कोर्टात उभे राहावे. कोर्टाला आपण आपली बाजू पटवून दिली पाहिजे. कार्यकर्त्यांनी वकिलांना संपर्क साधला पाहिजे. आपण ओबीसींची महाराष्ट्र यात्रा काढायची आहे. याची सुरुवात मराठवाड्यातून होणार आहे, अशी घोषणा छगन भुजबळ यांनी केली आहे. दरम्यान राज्यात ओबीसी भटक्या विमुक्त समाज हा 54% आहे. तसेच शेड्यूल कास्ट इतर समाजातील लोक यांना माझी विनंती आहे. हे आंदोलन झुंडशाही विरोधात आहे. हे आज ओबीसीवर आले आहे. उद्या कोणावरही येऊ शकेल. याचा प्रतिकार करण्यासाठी तुम्ही या, अशी विनंती करत आहोत, असे यावेळी भुजबळ म्हणाले.